काँग्रेसला विजय मिळवून दिलेले 3 वेळेचे विधानसभा सदस्य ज्यांनी जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पाळेमुळे रोवले, नगरपालिकेपासून तर जिल्हा परिषद, नगरपालिका आणि विधानसभेमध्ये एकमेव जालना जिल्ह्यामध्ये नेता जर त्यावेळेस कोणी असेल तर ते कैलास गोरंट्याल हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। आम्ही त्यांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काम करण्याच्या काम करण्याची पद्धत मान्य आहे। भारतीय जनता पार्टी विचारधारा आहे ही त्यांना मान्य आहे। त्यांचे हे पूर्वीचंच जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं कुटुंब होतं। कैलास गोरंट्यालनी सुद्धा ABPचं काम केलं होतं। त्यांचे काका व्यंकटजी गोरंट्याल हे जालना नगरपालिकेमध्ये जनसंघाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा एक कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो। जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे, हे ध्येय धोरण त्यांना मान्य आहे। आत्ता आपण बघितलं असेल की ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरामध्ये जे वातावरण तयार झालं आणि मोदीजीवर देशातल्या आणि जगातल्या सर्व देशांनी जो विश्वास दाखवला, त्या युद्धानंतर जे काही जनतेमध्ये परिणाम झाला तोच परिणाम आज कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो। मला असं वाटतं की ते येण्यानं भारतीय जनता पार्टी केवळ जालनाच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रवेशाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। आज कैलास गोरंट्याल आले, त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आणि पुढच्या काळात अजूनही काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत। आज त्यांचा या ठिकाणी प्रवेश आहे। आम्ही सर्वजण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपने मोठा पक्ष मला असं वाटतं की केवळ निवडणूक हा मुद्दा नाही तर सध्या देशामध्ये जे वातावरण आहे, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचं सरकार जे काम करत आहे त्या परिणाम आहे। आणि अर्थातच भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या येण्याचा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की कायद्याप्रमाणे जो निकाल कोर्टाला देणं शक्य होता तो निकाल या ठिकाणी कोर्टानं दिलेला आहे। त्याला अन्य कोणत्या मुद्द्याशी जोडण्याचं काही कारण नाही। माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की 50 खोके एकदम ओके। नंतर मला काही पत्रकारांनी विचारलं होतं की आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का करत आहे, त्याच्यावर एकच सांगतो मी, गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है, गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है। इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है। सियासत साजिशों की जाल है, मगर सियासत साजिशों की जाल है, मगर यहाँ हर जाल पे छुप कर चलना पड़ता है। हो, हे बघा, ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे 2 दिवसात पाकिस्तानला जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली। बघा, जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत
आपली मेक इन इंडिया कंपनी आहे DRDO, जे आपण वेपन्स तयार करतात, मिसाईल्स तयार करतात, अग्नी असेल, आकाश असेल, जे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला ते बघून 15 देशांनी आपला मिसाईल्स, आपले डिफेन्सची सामग्री खरेदी लागले. एका काळी असा होता की आपण रशिया, अमेरिका यांच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी, पण आता 15 देश आपल्याकडून वेपन्स घेतात. हे फार मोठी कामयाबी आहे असं मी म्हणतो. ते बघा, मी एक सांगतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलेलो आहे, मी काही पदासाठी आलेलो नाही. मी स्पष्ट सांगतो, जे पार्टी जबाब देईल त्यासाठी करणार आहे. हे बघा, मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते, अतुल सावे पण माझे मित्र होते, हे सर्व माझे जुने मित्र आहे. पण पार्टी वेगळी होती. पण आता विचार असा झाला आहे की चला आता मन की बात नाही आहे. मी काय म्हणतो, आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही, म्हणून आम्ही या पार्टीत. बघा, मी खरं सांगू तुम्हाला, हे बघा, मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं, त्याने दिलं नाही. आम्ही दुसरी यादी बघितली, त्यातही आलं नाही. तिसरी यादी म्हणजे असं होतं की एक रनिंग आमदारचा तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते. आणि फक्त तिकीट देऊन काही होत नाही. तिकीट देऊन जे रणनीती अपनायला पाहिजे ते रणनीती आपल्याला नाही. तुम्ही गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये आमदार आहात, तुमचे काही असे सहकारी आहेत का काँग्रेसचे जे आता इथे येऊन तुम्ही त्यांच्या संपर्कात त्यांना इथे आणणार भाजपमध्ये? हे बघा, माझे सोबत जे आले सर्व इथं तुमच्या समोरच आहे आणि जे नाही आले त्यांचा आशीर्वाद सोबत आहे. आमदार काही मित्र तुमचे ज्या काँग्रेसमध्ये? हो, माझे म्हणजे संग्राम तोपटे असेल, कुणाल पाटील असेल, संजय जगताप असेल, हे सर्व माझे मित्र आहे. कुठं नाही, आता बोललो ना मी तुम्हाला. आता मी एक शेर बोललो नाही का, पुढच्या राहू द्या ना दुसरा द्या. हे साप हां बाबा, मी अगोदर सांगितलं की तिकीट वाटपमध्ये जे चूक झाली होती ते पहिल्या झटक्यात मला दिला पाहिजे. आणि काँग्रेसचा एक माणूस बंडखोरी करून उभा राहिला, त्याला मॅनेज करता आले नाही आणि बंडखोराने जेवढे मतं काढले त्यावेळेला मतं मी पडलो. कोणाशी हे बघा, मी त्याच्यावर काही भविष्य करू शकत नाही ना. हे बघा, असं नसतं. पार्टी वेगळी आहे, मी काही शिंदे गटात नाही, मी भारतीय जनता पार्टीत आहे. मला ते काँग्रेस सोडला आणि बीजेपीला प्रवेश. मैत्री राजकारणात दोस्ती और दुश्मनी समय के परिवर्तन होतं. हे बघा, मी सांगतो तुम्हाला, दानवे साहेब असेल, लोणीकर साहेब असेल, म्हणजे अतुल सावे, सर्व माझे मित्र आहे आणि जुने मित्र आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.